घाईलाच मात्र एक मोठी बातमी समोर येते। मुंबईतील कोस्टल रोडवर अपघात घडलेला आहे। मोठी बातमी समोर येते। मुंबईत कोस्टल रोडवर अपघात घडलेला आहे। कोस्टल रोड जो सुरक्षित असण्याचा दावा करण्यात आला होता, त्या कोस्टल रोडवर आता अपघात घडलेला आहे। अपघातामुळे कोस्टल रोडमध्ये वाहतूक कोंडी देखील निर्माण झालेली आहे। अपघात कसा घडला हे अगदी काही वेळातच त्याचं कारण समोर येईल। तुर्तास ही मोठी बातमी आता समोर येते। मुंबईतील कोस्टल रोडवर अपघात घडल्याची ही दृश्य पाहतोय। एका कारला आग लागल्याची ही दृश्य कोस्टल रोडच्या बोगद्यातच कारने खरं तर कारला ही आग लागलेली आहे। मोठी बातमी समोर येते। कोस्टल रोडवर या ठिकाणी वाहतूक कोंडी देखील या अपघातामुळे निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। एका कारला आग लागलेली आहे। नरिमन पॉइंट कडून येणारी वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। अधिक अपडेट घेऊयात आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, नेमकं काय घडलंय त्या ठिकाणी? नक्कीच आपण जर बघितलं तर एका गाडीमध्ये एक गाडी जी आहे ती बोगद्यामध्ये टनेलमध्ये शिरल्यानंतर गाडीलाच आग लागलेली पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात ही आग लागलेली आहे आणि तिथे विशेष म्हणजे लोकांनी भीतीने बाकीच्यांनी गाड्या टाकून तिथे पळालेले आहेत। त्याच्यामुळे तिथे आणखीन ट्रॅफिक जे आहे ते वाढलेलं आहे। आता एक साईड जी आहे नरिमन पॉइंट कडून दादरकडे येणारी ती साईड जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे आणि थेट बोगद्यातच गाडीला आग लागल्याने ही वाहतूक कोंडी जी आहे ती झालेली पाहायला मिळते। गाडी पूर्णपणे जळून खाक झालेली सध्या पाहायला मिळते। अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलेलं आहे आणि आता अग्निशमन दल आग विझवून बाकी गोष्टी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतोय। मात्र आपण जर बघितलं तर या बोगद्यामध्ये एक वेग मर्यादा दिलेली आहे। ही वेग मर्यादा कोणीच पाळत नसल्याचं पाहायला मिळतंय। सीसीटीव्ही कॅमेरे देखील मध्येच बंद असतात, मध्येच चालू असतात। त्यामुळे अनेकांचा गैरसमज आहे की इथले सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने आपण वेगवान पद्धतीने गाडी चालवू शकतो। मात्र आपण जर बघितलं तर याआधी देखील इथे अनेक ऍक्सिडेंट होत आहेत आणि यावर उपाय म्हणून कोणत्याही प्रकारे नियोजन जे आहे ते वाहतूक पोलिसांकडनं केलं जात नाहीये। वाहतूक पोलीस एकतर नरिमन पॉइंटच्या साईडला तरी उभे असतात, नाहीतर दादरच्या साईडला उभे असतात। मात्र मध्ये कुठल्याही पद्धतीचा आवाज देण्यासाठी किंवा काही झालं तर सांगण्यासाठी तिथे वाहतूक पोलीस देखील जवळ उपस्थित नसतात। त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात जो त्रास आहे वाहन चालकांना तो सहन करावा लागतो आणि एकंदरीतच जर आपण बघितलं तर 60ची जी वेगमर्यादा आहे ती पार करून ड्रायव्हर लोक जे आहेत किंवा वाहन चालक जे आहेत ते गाडी चालवताना तिथे पाहायला मिळतात। तर नेमकं याला कंट्रोल कोण करणार आणि अशा पद्धतीच्या घटना सातत्याने तिथे घडतात। मला असं वाटतं 15 दिवसातली दुसरी किंवा तिसरी घटना असेल। याआधी आज गाडीला आग लागली, मात्र याआधी जर आपण बघितलं तर गाडी कचड्याला ठोकणं असेल किंवा स्पीडने पुढे जाऊन कुठेतरी गाडी बंद पडणं असेल, अशा घटना सातत्याने तिथे घडताना पाहायला मिळतात। तो यावर उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं असतानाही वाहतूक पोलीस याकडे दुर्लक्ष करताना पाहायला मिळतात। भाग्यश्री, खरं तर कोस्टल रोडच्या उद्घाटनावेळी सांगण्यात आलं होतं की हा कोस्टल रोड प्रवासाकरता अगदी सुरक्षित आहे। मग कुठेतरी या कोस्टल रोड मधील जी सुरक्षा यंत्रणा असेल ती कुठेतरी कुचकामी ठरतीये का, असं सवाल उपस्थित होत आहे। जसं की आपण उल्लेख केलात की कोस्टल रोड मधील जे सीसीटीव्ही आहेत ते कुठेतरी बंद असल्याचं आपण सांगताय। यावर आता प्रशासन काय भूमिका मांडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। भाग्यश्री, नक्कीच आपण जर बघितलं तर आता पाऊस जेव्हा मोठा झाला तेव्हा कोस्टल रोड जो आहे तो टनेल जो आहे तो अक्षरशः गळत होता। याआधी देखील आपण बघितलं की ज्या ठिकाणी त्यांनी गाणं सुरू केलेलं आहे त्या गाणं वाजतंय की गाणं सुद्धा आता त्या पावसामध्ये वाजेनासं झालेलं आहे। त्यामुळे तिथेही एक आपण बघू शकतो की तिथे देखील ते गाणं वाजत नसल्याने एक प्रवाशांचा हिरमोड होताना पाहायला मिळतो। कारण मेलडी रोड म्हणून त्या रोडचं अगदी जंगीत उद्घाटन करण्यात आलं होतं, मात्र तिथे तेही आता वाजत नाही आहेत गाणी। त्याचा आवाज देखील कमी झालाय पावसाच्या या सगळ्यामुळे। एकंदरीतच जर आपण बघितलं तर या कोस्टल रोडला ज्या पद्धतीने अगदी त्याचं जंगी उद्घाटन झालं, निश्चितच भाग्यश्री तुमचा मुद्दा आम्हाला लक्षात येतोय। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, कोस्टल रोडवर एका कारला ही आग लागलेली आहे। वाहतुकीची परिस्थिती नेमकी कोस्टल रोड मध्ये आता काय? कृपा, खरं पाहायला गेलं तर सध्या व्हिज्युअल्स जे आहेत ते सध्या हाती आलेले आहेत। तशा पद्धतीने बोगद्यात गाडीनी
एका पेट घेतलेला आहे अशा पद्धतीने, आणि त्यामुळे पूर्णतः ट्रॅफिक जी आहे ती देखील थांबवण्यात आलेली आहे. खरं पाहायला गेलं तर आज बुधवारचा दिवस आहे, कार्यालय हे सगळे सुरू आहेत, आणि अशामध्येच अशा प्रकारचा अपघात जो झालेला आहे, गाडीने जो अचानक हा पेट घेतलेला आहे, त्यामुळे पूर्ण ट्रॅफिक जॅम हे सध्या झालेलं दिसून येत आहे. कोस्टल रोडवरनं आता सध्या मुंबईमध्ये महत्वपूर्ण वाहतूक ही सातत्याने सुरू असते, आणि अशामध्येच गाडीने जो पेट घेतलेला आहे त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी हे देखील पोहोचलेले आहेत, आणि अशामध्येच आगीवर नियंत्रण करण्याचं काम जे आहे ते आता सुरू आहे. अशामध्येच आता नेमकं ट्रॅफिक कधी क्लिअर होईल हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. शुभम, नेमकी ही आग कशामुळे लागली याचं कारण काही समोर आलंय? अद्याप कोणतंही कारण हे समोर नाही आलेलं आहे, पण प्रामुख्याने समजा पाहायला गेलं तर मागच्या महिन्यात ज्या प्रकारे गाड्यांना जी आग लागत होती ती ओव्हरहीट लागत होती. मुंबईमध्ये प्रचंड उन्हाळा होता, अशामध्येच आज समजा पाहायला गेलं तर पहाटेपासूनच पाऊस सुरू आहे. त्यामुळे नेमकं आता कोणतं कारण पुढे येतं हे गाडीला आग लागण्याचं हे आता पाहणं महत्वाचं असेल. नेमकी साधारण ही घटना किती वाजण्याच्या सुमारास घडली शुभम, आणि आत्ताची नेमकी अपडेट काय? त्या ठिकाणी वाहतुकीत नियंत्रण करण्यात आलेलं आहे का? अर्थातच ज्या प्रकारे दृश्य समोर येत आहे त्यामुळे वाहन चालकांनी जी आहे गाडी ही कुठे रस्त्याच्या किनारी लावलेली दिसून येत आहे, पण पूर्ण आग विझेपर्यंत या ठिकाणी रस्ता जो आहे तो पूर्ण बंद करण्यात आला होता. अग्निशमन दलाचे सर्व जवान त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. महानगरपालिकेचे देखील काही कर्मचारी हे पोहोचलेले आहेत. तिकडे MMRDAचे कर्मचारी हे देखील त्या ठिकाणी पोहोचत आहेत, MMRDAचे, आणि अशामध्येच आगीवर नियंत्रण आणणं हे प्रामुख्याने काम आहे. त्यानंतर वाहतुकी सुरळीत होईल. पाहायला गेलं तर 12:15 वाजताच्या दरम्यान ही आग लागल्याचं समजून येत आहे. जी, निश्चितच. नेमकं किती तासांपासून ही वाहतूक खोळंबली आहे त्या ठिकाणी? 12:15 वाजता कृपा अर्धा तास झालेला आहे या घटनेला. जी, निश्चितच. शुभम, खरं तर आपण पाहतोय की कोस्टल रोडच्या बोगद्यात अचानक गाडीनं हा पेट घेतलेला आहे. वाहतुकीवर याचा परिणाम झालेला आहे. त्या ठिकाणी यंत्रणा आता काम करतीये. यावर लक्ष असेलच. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात. कोस्टल रोडमध्ये खरं तर ही घटना घडलेली आहे. एका 4 चाकीला आग लागल्याची ही घटना घडलेली आहे. त्यामुळे वाहतूक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खोळंबलेली आहे. कोस्टल रोडच्या बोगद्यातून मोठ्या प्रमाणात धुराच्या खरं तर लाटा येताना पाहायला मिळत होत्या. अग्निशमन दल त्या ठिकाणी दाखल झालेलं आहे. सुरक्षा यंत्रणा त्या ठिकाणी दाखल झालेली आहे. तर काही वेळातच वाहतूक जी ठप्प झालेली आहे ती सुरू करण्यात येईल. मात्र मोठी बातमी आपण पाहतोय, कोस्टल रोडच्या बोगद्यात एका कारला आग लागल्याची ही घटना घडलेली आहे. नरिमन पॉइंट कडून येणारी वाहतूक त्यामुळे बंद करण्यात आलेली आहे. गाडीला आग लागल्यानं वाहतूक ठप्प झालेली आहे. आता प्रशासन यावर काय भूमिका मांडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रवाशांची सुरक्षितता त्यामुळे धोक्यात आल्याचं एकूणच पाहायला मिळत आहे. हे दृश्य आपण पाहतोय, कोस्टल रोडच्या बोगद्यात एका 4 चाकीला आग लागलेली आहे. परिणामी ही वाहतूक त्या ठिकाणी खोळंबलेली आहे. बोगद्यातून जे प्रवासी प्रवास करत होते त्या ठिकाणी घबराटीचं वातावरण देखील पसरलेलं आहे. अचानक ही घटना घडल्यानं परिसरात मात्र खळबळ उडालेली आहे. कोस्टल रोडच्या बोगद्यातच ही घटना घडलेली आहे. एका कारला अचानक आग लागलेली आहे. अग्निशमन दल त्या ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे. नरिमन पॉइंट कडून येणारी वाहतूक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बंद करण्यात आलेली आहे. कोस्टल रोडच्या बोगद्यात एका कारला आग लागलेली आहे. तर दुसरीकडील ही दृश्य आपण पाहतोय. या घटनेनंतर कोस्टल रोडमध्ये वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे. याआधी देखील अनेक अपघात कोस्टल रोडमध्ये घडलेले आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आता प्रशासन नेमकं काय पाऊल उचलतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार. कोस्टल रोडच्या बोगद्यात ही गाडीला आग लागल्याची घटना आहे. अधिक अपडेट घेऊयात आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून. भाग्यश्री, आत्ताची नेमकी ताजी परिस्थिती काय आहे तिथली? आता आपण बघतोय की आग विझवण्याचं काम सुरू आहे. ट्रॅफिकला देखील हटवण्याचं काम सुरू आहे. मात्र एक निश्चित आहे की आता या सगळ्या गोष्टींना वेळ लागेल, कारण पहिले गाडीला लागलेली आग विझवणं आणि त्यानंतर तिथे असलेली गाडी बाजूला करणं ही सगळ्यात मोठं जे आहे ते आव्हान आहे. कारण
आता सध्या टोईंग व्हॅन आणि या अग्निशमन दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या तिथे पोहोचलेल्या आहेत. त्यानंतर ही आग विझल्यानंतर गाडी जी आहे ती टोईंग करून बाहेर आणण्यात येईल आणि त्यानंतर तोपर्यंत एक साईड जी आहे ती सुरू केली जाईल. मात्र आपण जर बघतोय तर या बोगद्याला 4 लाईन आहेत. 4 लाईन मधली 2 लाईन जर पहिल्या सुरू केल्या तर तरी सुद्धा ट्रॅफिकचा जो जोर आहे किंवा वाहतुकीचा जो वाहतूक कोंडी जी आहे ती काही प्रमाणात कमी झाली तरी पूर्णतः सुरळीत व्हायला या गोष्टीला आता वेळ लागेल. साधारण 1-2 तास जातील अशी माहिती प्राथमिक हाती येते. जी निश्चितच खरं तर काही तासांपासून गेल्या अर्ध्या तासापासून ही वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे. पोलीस त्या ठिकाणी कशा प्रकारे काम करतात भाग्यश्री? नक्कीच आता सगळ्यांना पोलीस सांगतायत, सूचना देत आहेत. अशा पद्धतीने घटना घडल्याची जी अनाउन्समेंट आहे ती पोलिसांकडून केली जाते. इतरांना देखील सांगितलं जातंय. मात्र वाहन चालकांना देखील सांगितलं जातंय. त्याचबरोबर काही लोक घाबरून ज्यांनी गाड्या सोडून पळून गेलेत त्यांना पहिले पोलीस सोड देत आहेत. त्यांना गाड्या घेण्यासाठी पहिले पोलीस सांगतायत की गाडी घेऊन पाठी जा. अशा पद्धतीने पोलीस तिथे सध्या काम करताना पाहायला मिळत आहे. भाग्यश्री, नरिमन पॉइंट कडून येणाऱ्या वाहतुकीबद्दल काही अपडेट? नक्कीच आपण ही जी वाहतूक आहे ही नरिमन पॉईंटवरनच आलेली आहे. नरिमन पॉईंटच्या बोगद्या साईडवरनं दादरला येणाऱ्या बोगद्यातच हे सगळं घडलेलं आहे. त्यामुळे याच साईडला ही घटना घडलेली असल्यामुळे तिथेच वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते. दुसरी साईड अद्याप तरी क्लिअर असल्याची माहिती मिळते. त्यामुळे आता नेमकं कितपर्यंत ही लाईन गेली आहे नरिमन पॉईंटवरनं येणारी ती बघणं महत्त्वाचं आहे. कारण खरं तर पर्यटक येत असतात नरिमन पॉईंटवर. त्याचबरोबर कार्यालये देखील तिथे मोठ्या प्रमाणात आहेत. आज थोडासा हलका पाऊस देखील मुंबईमध्ये पडतोय. त्यामुळे या सगळ्या अडचणी आहेत आणि सगळ्या अडचणींवर मात करत पोलीस आता काम करणं सुरू केलेलं आहे पोलिसांनी. भाग्यश्री, खरं तर कोस्टल रोड आहे, हा जो बोगदा आहे अगदी बंद परिसर आहे. प्रशासनाकडून या ठिकाणी आता काही दखल घेतली जाईल का? कोणाचा त्या ठिकाणी संपर्क करण्यात आलाय का मुंबईतून? नक्कीच प्रशासनाकडनं दखल घेतली जाईल. कारण याचं कारण आपण बघितलं की कोस्टल रोड हा अत्यंत महत्त्वाचा रोड आहे. खरं तर वेळ खूप वाचतो या रोडने आणि अत्यंत महत्त्वाचा मुंबईकरांसाठी हा रोड मानला जातोय सध्या. बरं, या रोडला टोल नाही आहे. त्यामुळे टोल नसल्यामुळे अनेक वेळेला दादर टू नरिमन पॉईंट प्रवास करताना देखील प्रवाशांना फार सोयीचा असा हा रोड आहे. आणि यामध्ये अशा पद्धतीच्या घटना ज्या आहेत त्या वारंवार घडत असल्याने तिथे वाहतूक कोंडी होते. आता प्रशासनाला यावर देखील तात्काळ मार्ग काढावा लागेल. नेमकं तिथे काही उपाययोजना करायच्या त्या ठेवाव्या लागतील. कारण अशा पद्धतीने आता प्राथमिक माहिती जी आहे ती हीच आहे की गाडी प्रचंड वेगात होती. ज्यावेळेला गाडी वेगात होती, गाडी गरम झालेली असली तर पटकन पेट घेते, हा साधा नियम आहे. त्यानुसार आता ही गाडी देखील तशाच पद्धतीने पेट घेतलेली पाहायला मिळाली. त्यामुळे आता या सगळ्या परिस्थितीवर नेमका कसा तोडगा काढायचा यासाठी प्रशासन यावर नक्की कारवाई करेल अशा पद्धतीची माहिती जी आहे ती सध्या मिळते. भाग्यश्री, नेमका या बोगद्यात कशा प्रकारची सुरक्षा यंत्रणा बसवलेली आहे? सीसीटीव्ही तर आहेतच, आणखी काही सुरक्षा यंत्रणा या बोगद्यात पाहायला मिळते का? नक्कीच या बोगद्यामध्ये एक बझल बटन आहे. जे बझल बटन दाबल्यानंतर तुम्ही थेट बाहेर पडू शकता किंवा जर काही आतमध्ये घडलं असेल तर तुम्हाला ते सूचना ज्या आहेत त्या तुम्ही बाहेर देऊ शकता, पोलिसांपर्यंत पोहोचवू शकता. तात्काळ पोलीस तिथे येऊन मदत करतील अशा पद्धतीने ते बझल बटन बसवलेलं पाहायला मिळतं. त्याचबरोबर एका बोगद्यातून दुसऱ्या बोगद्यात जायला सुद्धा कनेक्टिंग रोड तिथे केलेला आहे. मात्र अद्यापपर्यंत हा रोड कधी चालू करण्याची वेळ आतापर्यंत आलेली नाहीये. आज मात्र वाहतूक कोंडी जर प्रचंड असेल तर ते चालू करू शकतात आतला जो कनेक्टेड रोड आहे. आणि दुसऱ्या बोगद्यानी म्हणजे जो आपण जाताना वापरतो दादर पासून नरिमन पॉईंटला, तो बोगदा देखील चालू करण्याची शक्यता ट्रॅफिक वळवण्यासाठी बसवली जाते. जी निश्चितच आता नेमकी अग्निशमन दलाची गाडी त्या ठिकाणी दाखल झालेली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय का? अद्यापही आगीवर मिळवण्यात यश येतंय हळूहळू. त्याचं कारण गाडी भरपूर तापलेली आहे. गाडीची आग जरी विझली तरी कुलिंगसाठी वेळ लागेल गाडीला. आणि प्रचंड धूर जो आहे तो देखील आहे. आतमधलं इंजिन जे आहे ते पूर्ण जळून खाक झालेलं आहे. त्यामुळे गाडी झुमतती अजूनही. त्यामुळे त्या गोष्टीला अजून प्रक्रियेला त्या वेळ लागणार आहे. निदान अजून किमान अर्धा ते पाऊण तास जाईल असं देखील अग्निशमन दलाकडनं सांगण्यात येईल.
ही घटना घडल्याच्या अगदी किती वेळानंतर त्या ठिकाणी पोलीस आणि अग्निशमन दल दाखल झालं भाग्यश्री? अगदी एक 5 ते 10 मिनिटात अग्निशमन दल दाखल झालेलं होतं. मात्र आपण जर बघितलं तर प्रचंड मोठ्या प्रमाणात आग जी आहे ती लागलेली पाहायला मिळाली होती. त्यामुळे या संदर्भामध्ये आपण बघितलं की एका साईडला मी म्हटलं तसं की बोगद्याच्या बाहेर दोन्ही बाजूला म्हणजे एंट्रन्सला आणि एक्झिटला दोन्ही बाजूला पोलीस उभे असतात. त्यामुळे कोणीतरी जाऊन पोलिसांना सांगेपर्यंत जो वेळ गेला आणि त्याच्यानंतर अग्निशमन दलाला बोलवेपर्यंत एक साधारण 5 ते 10 मिनिटं मध्ये गेली असतील. कारण अग्निशमन दलाच्या गाड्या जरी वरीवरनं येणार असतील तरी पोहोचण्यासाठी एक कमीत कमी 5 ते 10 मिनिटांचा वेळ जातो. पोलीस कळवतात आणि त्यानंतर त्या येतात. त्यामुळे या सगळ्याला एक 10 ते 15 मिनिटं आरामात गेलेली पाहायला मिळतात. पण हे सगळं होत असताना मी म्हटलं तसं की बदल बटन्स काहींनी दाबले, पण यामध्ये काही लोक स्वतः घाबरली आणि स्वतःच्या गाड्या सोडून पळून गेले आणि यामुळे ट्रॅफिक जे आहे ते अधिक वाढलेलं पाहायला मिळतं. जी निश्चितच खरं तर आग लागल्याची ही घटना घडलेली आहे भाग्यश्री. हा बोगदा आहे, अगदी बंद परिसर आहे आणि यामध्येच ही आगीची घटना घडलेली आहे. सुरक्षा यंत्रणांना तिथपर्यंत पोहोचायला थोडासा वेळ लागू शकतो, ही परिस्थिती आहे. एकीकडे वाहतूक कोंडी देखील निर्माण झालेली आहे. आता वाहतुकीचं नियंत्रण नेमकं त्या ठिकाणी कशा प्रकारे सुरू आहे किंवा यापुढे अशा घटना आणखी काही घडल्या तर यावर आता उपाय काय करण्यात येतो प्रशासनाकडून हे पाहणं महत्त्वाचं आहे भाग्यश्री. हो नक्कीच, कारण आपण बघतोय की मी म्हटलं तसं की ही घटना आता आज आग लागली होती. आग लागणं हे खरं तर खूप जास्त गंभीर समजलं जातं. मात्र याआधी देखील तर आपण बघितलं तर 15-1 दिवसापूर्वी देखील तिथे ऍक्सिडेंट झालेले आहेत. गाड्या जोरात वेग इतका असतो प्रचंड गाड्यांचा की ते एकमेकांवर आदळतात. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर त्या कठड्याला देखील आदळलेल्या पाहायला मिळाल्यात, काचा फुटल्यात कित्येक वेळेला. पण ह्यामध्ये सगळ्यामध्ये जेव्हा टोईंग व्हॅन येते त्या टोईंग व्हॅनला आतमध्ये येण्यासाठी देखील एक वेगळा पर्याय ते देणार का तर हे बघणं महत्त्वाचं आहे. कारण ते टोईंग व्हॅन येणार, त्याच्यानंतर ती गाडी घेऊन जाणार आणि हे सगळं करायला अर्थातच वेळ लागतो. त्यामुळे कुठेतरी नियम आता जे आहेत, जे 60 किलोमीटर पाशी वेगाचा जो नियम आहे तो कुठेतरी कठोर करण्याची वेळ आलेली एकंदरीत पाहायला मिळते. भाग्यश्री, जे प्रवासी या घटनेमुळे आता आतमध्ये अडकलेले आहेत त्यांची नेमकी काय परिस्थिती आहे? नक्कीच सगळेच घाबरलेले आहेत. आतमध्ये ऑक्सिजनची लेवल देखील कमी आहे. त्यामुळे जर आपण बघितलं की तिथे नॉर्मल ट्रॅफिक झालं आणि चालत जरी म्हणजे प्रवासी अडकले तर प्रवासी अक्षरशः चालत निघतात, कारण तिथे खूप गरम होतं, घुसमटल्यासारखं होतं. अशा परिस्थितीत तिथे तर आतमध्ये आग लागली. त्यामुळे आता प्रवासी नेमके किती सुरक्षित आहेत हे बघणं महत्त्वाचं आहे. खरं तर आता कोणालाच आतमध्ये देखील सोडत नाही आहेत. त्यामुळे आपल्या गाड्या देखील अडकलेल्या पाहायला मिळतात. त्यामुळे नेमकं आता आतमध्ये परिस्थिती काय हे बघणं सगळ्यात महत्त्वाचं आणि चिंतेची बाब आहे. जी निश्चितच भाग्यश्री, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात.